हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो सब्जेक्ट बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, जो ईजे आणि आयएस ब्रांचला कॉमन आहे. आता हा जो सब्जेक्ट यामध्ये लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 चा चॅप्टर नंबर 1 कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 1 मध्ये चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करत आहोत. चॅप्टर नंबर 2 आहे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे. आता पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसची रिक्वायरमेंट काय आहे हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. काय नीड आहे बाबा, आणि पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस किती टाइपचे आहेत हे देखील पाहिलं. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसच्या जनरल रिक्वायरमेंट्स काय असतात ते देखील पाहिलं. आता या युनिटमध्ये पाहायचे आपल्याला पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस कोणते आहेत जे जास्त करून प्रॅक्टिकली यूज केले जातात. मग पाहूयात पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ओके. आता सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या बघा, इंट्रोडक्शन टू थायरिस्टर फॅमिली डिव्हाइसेस. सगळ्यात जास्त पॉवर सेमीकंडक्टरचा कोणता डिव्हाइस यूज केला जातो तर थायरिस्टर. थायरिस्टर मध्ये पण यूज केला जातो एससीआर म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ओके. मग सगळ्यात पहिले हे समजून घेतलं पाहिजे की थायरिस्टर काय. थायरिस्टरचा कुठलाही एक टाइप नाहीये, खूप सारे थायरिस्टर आहे, पण त्यात एससीआरच का हे पण पाहिलं पाहिजे. मग थायरिस्टर फॅमिली काय. थायरिस्टर इज अ जनरल टर्म. थायरिस्टर एक नाव आहे, एक जनरल डिव्हाइस आहे, आणि याच्यामध्ये खूप सारे थायरिस्टर पाहायला भेटतात. वेगवेगळे टाइप्स आहेत थायरिस्टरचे, म्हणजे एससीआर आहे, ट्रायक आहे, जीटीओ आहे, एलएससीआर आहे, आरसीटी आहे, एससीएस आणि मिनिमोवर. खूप सारे थायरिस्टर आहे असे. थायरिस्टर इज अ फॅमिली ऑफ डिव्हाइस. म्हणजे मी असं म्हणू शकतो की बघा, रिमोट ही एक रिमोट एक फॅमिली आहे. रिमोट एक जनरल नेम आहे ज्याच्यामध्ये खूप सारे रिमोट आहे. मग ते एलजी टीव्हीचं रिमोट आहे किंवा सॅमसंग टीव्हीचं रिमोट आहे, अजूनही वेगवेगळे असतील, कॅमेऱ्याचं रिमोट आहे, पण सगळे रिमोटच आहेत ना. तसं थायरिस्टर एक फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे थायरिस्टर पाहायला भेटतात, जसं एससीआर आहे, जी2 आहे, एलएससीआर आहे की नाही. थोडक्यात इट इज अ फॅमिली ऑफ पॉवर डिव्हाइस. थायरिस्टर इज अ फॅमिली ऑफ पॉवर डिव्हाइस. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलरली कोणता यूज केला जातो तर एससीआर. एससीआर म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. हा एक असा पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे जो सगळ्यात जास्त मोस्ट पॉप्युलरली यूज केला जातो. आणि सगळ्यात पहिला हाच पॉवर डिव्हाइस मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाला. बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतंय थायरिस्टर. आता थायरिस्टरचे दोन टाइप्स काही असतात. ट्रिगरिंग डिव्हाइसेस, जे ट्रिगर करावे लागतात, त्यासाठी सेपरेट ट्रिगरिंग सर्किट असतं. मग हे ट्रिगरिंग डिव्हाइसेस मध्ये येतात युजेटी, डायक, एसबीएस, एसयूएस, आणि पॉवर कंट्रोल्ड थायरिस्टर असतात काही, जे इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात, म्हणून ते पॉवर कंट्रोल्ड डिव्हाइस. पॉवर कंट्रोल्ड डिव्हाइस मध्ये 2 किंवा 3 टाइप्स येतात. युनिडायरेक्शनल, मग येतात बाय डायरेक्शनल. 2 टाइप येतात. युनिडायरेक्शनल मध्ये येतात 4 टाइप: एससीआर, एलएससीआर, एससीएस, एलएससीएस आणि एसयूएस. हे झाले युनिडायरेक्शनल पॉवर कंट्रोल्ड डिव्हाइस. काही असतात बाय डायरेक्शनल, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला करंट फ्लो होऊ शकतो. युनिडायरेक्शनल मध्ये फक्त एका डायरेक्शनला करंट फ्लो होतो. मग बाय डायरेक्शनल मध्ये एकच आहे, ट्रायक. मग तुम्ही म्हणतो सर एवढे सगळे डिव्हाइस आहेत, थायरिस्टर एवढे सगळे, यातलं आपल्याला कोणतं आहे तर आपल्याला तेच आहे जे प्रॅक्टिकली जास्त यूज केलं जातं, त्याचं नाव आहे एससीआर. मग आता तुम्हाला कळालं की थायरिस्टर फॅमिली त्यात खूप सारे डिव्हाइसेस आणि त्यातलं एक छोटस एससीआर ते आपल्याला पाहायचंय. बरं, मग लक्षात ठेवा बाळांनो की 2 प्रकारचे थायरिस्टर असतात. कोणते कोणते? ट्रिगरिंग थायरिस्टर आणि असतात पॉवर कंट्रोल्ड थायरिस्टर. ओके. बर, पॉवर कंट्रोल्ड थायरिस्टरचे सुद्धा 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये येतं युनिडायरेक्शनल आणि मग येतं बाय डायरेक्शनल. युनिडायरेक्शनल मध्ये थायरिस्टर पाहायला भेटतात सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणजे एससीआर, किंवा गेट टर्न ऑफ एससीआर म्हणजे जीटीओ, किंवा बाय डायरेक्शनल मध्ये येतो ट्रायक. हे 2-3 असे आहेत नाही, खूप जास्त यूज केले जातात. हे आहेत पॉवर कंट्रोल्ड थायरिस्टर. ठीक आहे. आणि ट्रिगरिंग डिव्हाइसेस मध्ये टर्निंग ऑन, याच्यामध्ये एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये टर्निंग ऑन केला जातो पॉवर कंट्रोल डिव्हाइस. म्हणजे पॉवर कंट्रोल्ड डिव्हाइसला ट्रिगर करण्याकरता हे ट्रिगरिंग डिव्हाइसेस असतात. ओके. मग त्याच्यामध्ये येतो म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण येतो मग युजेटी, डायक, एसबीएस, एसयूएस हे येतं ना लक्षात. पॉवर कंट्रोल्ड डिव्हाइसेसला टर्न ऑन करण्याकरता त्यांना ट्रिगरिंग करणं गरजेचं आहे, आणि ट्रिगरिंग करायला ट्रिगरिंग डिव्हाइसेस असतात. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्रिगरिंग डिव्हाइसेस पॉप्युलरली जे यूज केले जातात त्यात येतो युजेटी म्हणजे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, किंवा येतो डायक, एसयूएस, एसबीएस. ओके. हे आहेत ट्रिगरिंग डिव्हाइसेस.
आता हे जे थायरिस्टर आपण शिकतोय हे प्रॅक्टिकली कुठे यूज केले जातात? खूप साऱ्या ठिकाणी यूज केले जातात आज. त्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोलर आहे, टेम्परेचर कंट्रोल करणारे जे डिव्हाइस आहेत ऍज अ टेम्परेचर कंट्रोलर डिव्हाइस म्हणून थायरिस्टर वापरले जातात. लेवल कंट्रोल करण्याकरता लेवल कंट्रोलर्स मध्ये, इंटेन्सिटी कंट्रोल करायला इंटेन्सिटी कंट्रोलर मध्ये, स्पीड कंट्रोल ऑफ एसीडीसी मोटर, एसीडीसी मोटरचा स्पीड कंट्रोल करण्याकरता वापरतात. फॅन रेग्युलेटर, फॅनच्या रेग्युलेटर मध्ये असतो एससीआर म्हणजे थायरिस्टर, किंवा मग बॅटरी चार्जर मध्ये असतो थायरिस्टर. ठीक आहे ना. त्यानंतर पॉवर इन्व्हर्टर मध्ये असतो, इन्व्हर्टर इथे पाहायला भेटतं, इन्व्हर्टर मध्ये असतो. त्यानंतर डीसी टू डीसी चॉपर्स, डीसी टू डीसी चॉपर ऑलरेडी आपण इलेक्ट्रिकल मध्ये पाहिलं होतं थर्ड सेमिस्टरला. त्यानंतर स्टॅटिक स्विचेस असतात काही, जे स्विच पाहायला भेटतात याच्यात पण तुम्हाला एससीआर पाहायला भेटतं म्हणजे थायरिस्टर पाहायला भेटतो. सायक्लो कन्व्हर्टर आणि अजून भरपूर काही. यातले कमीत कमी 8 ऍप्लिकेशन माहित पाहिजे जे आपले डे टू डे लाईफचे ऍप्लिकेशन आहेत जिथे थायरिस्टर यूज केले जातात प्रॅक्टिकली. काय डाऊट आहे? त्यानंतर येतात पॉवर डायोड्स. पॉवर डायोड्स काय आहेत? पॉवर डायोड इज अ सिम्पलेस्ट टाइप ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचा सगळ्यात सिम्पलेस्ट टाइप म्हणजे पॉवर डायोड्स. बरं, इट्स कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ कन्व्हेन्शनल पीएन जंक्शन डायोड. तुम्ही रेग्युलर पीएन जंक्शन डायोड पाहिलाय. पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप सेमीकंडक्टर, मध्ये त्यांचा जंक्शन पीएन जंक्शन, म्हणून त्या डायोडला म्हणतात पीएन जंक्शन डायोड. मग जसा पीएन जंक्शन डायोड आहे सेम तसाच पॉवर डायोड आहे. मुळात पीएन जंक्शन डायोडलाच पॉवर डायोड असं म्हणतात, कारण पॉवर डायोड मध्ये एक पीएन जंक्शन असतो आणि त्यालाच पॉवर डायोड म्हणतात. ओके. इट कॅन हँडल लार्ज व्होल्टेज अँड लार्ज करंट अँड हायर पॉवर. याच्यात एक प्रॉपर्टी आहे, या पीएन जंक्शन डायोडकडे एक प्रॉपर्टी आहे. इट कॅन हँडल लार्ज पॉवर, इट कॅन हँडल लार्ज व्होल्टेज, इट कॅन हँडल लार्ज करंट विदाउट बिंग फेल्युअर. म्हणजे स्वतःचं शॉर्ट सर्किट न होता हे डिव्हाइस काय करतात? जास्त करंट जास्त पॉवर हँडल करण्याची कॅपॅसिटी ठेवतात. म्हणून पॉवर डायोड पहिल्यांदा यूज केले गेले टू हँडल द इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरला हँडल करण्याकरता सुरुवातीला पॉवर डायोड वापरले आणि हे पॉवर डायोड म्हणजे पीएन जंक्शन डायोड आहे. हा पॉवर डिव्हाइसेसचा सगळ्यात सिम्पलेस्ट टाइप आहे. बरं, पॉवर डायोड कोणकोणते टाइप्स पाहायला भेटतात? तर जनरल पर्पज पॉवर डायोड, जनरल पर्पज पॉवर डायोड्स असतात. हाय स्पीड पॉवर डायोड, हाय स्पीड पॉवर डायोड असतात, किंवा स्कॉटी पॉवर डायोड्स असतात, स्कॉटी पॉवर डायोड्स. याच्यामध्ये पाहायला भेटतात जनरल पर्पज पॉवर डायोड. दीज डायोड्स आर युज्ड फॉर लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवरची फ्रिक्वेन्सी कमी असते, इलेक्ट्रिक पॉवर मध्ये इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक व्होल्टेज आहे, ज्या ठिकाणी त्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवरची फ्रिक्वेन्सी कमी आहे, सच ॲज रेक्टिफायर, जसं की रेक्टिफायर आहे ज्याच्यात इलेक्ट्रिक पॉवरची फ्रिक्वेन्सी कमी असते, त्या ठिकाणी हे जनरल पर्पज पॉवर डायोड यूज केले जातात. ज्या ठिकाणी कमी फ्रिक्वेन्सी आहे जसं की रेक्टिफायर मध्ये, तिथे हे पॉवर डायोड यूज केले जातात टू कंट्रोल द इलेक्ट्रिक पॉवर. आणि डाऊट? पॉवर डायोड्स मध्ये जनरल पर्पज पॉवर डायोड पाहतो. ठीक आहे. आता हे जे सेकंड टाइप येतो त्याच्यामध्ये येतात हाय स्पीड पॉवर डायोड. दीज डायोड्स आर युज्ड फॉर हाय स्पीड ऍप्लिकेशन. जे हाय स्पीड ऍप्लिकेशन असतात म्हणजे काय? ज्याचं स्विचिंग पटकन झालं पाहिजे, ज्याचं स्विचिंग फास्टर आणि क्विकली झालं पाहिजे, जसं की इन्व्हर्टर, चॉपर, हे जे असतात या हाय स्पीड ऍप्लिकेशन मध्ये हाय स्पीड पॉवर डायोड यूज केले जातात. बरोबर आहे. आणि यांचं व्होल्टेज आणि यांचं करंटचं रेटिंग भरपूर असतं, म्हणजे हायर करंट रेटिंग आणि व्होल्टेज रेटिंग असतं. अप टू 3000 व्होल्ट आणि 1000 अँपियर इतकं यांचं रेटिंग असतं. म्हणजे जिथं हायर रेटिंग वाले हाय स्पीड ऍप्लिकेशन्स आहेत जसं की इन्व्हर्टर, चॉपर, यामध्ये हाय स्पीड पॉवर डायोड यूज केले जातात. कळतंय? त्यानंतर येतात स्कॉटी पॉवर डायोड. हे पॉवर डायोडचा थर्ड टाइप आहे. These are special power purpose power diode with a very low on state voltage drop and very small reverse recovery time. स्कॉटी पॉवर डायोड हे खूपच स्पेशल टाइपचे पॉवर डायोड आहे. हे जे पॉवर डायोड्स आहेत हे जेव्हा पॉवर डायोड ऑन असतात तेव्हा त्यांचा जो काही व्होल्टेज ड्रॉप आहे तो खूपच कमी असतो. म्हणजे इथं व्होल्टेज ड्रॉप खूप कमी आहे आणि याच्यामध्ये फ्लो होणारा जो रिव्हर्स रिकव्हरी टाइम आहे तो पण खूप कमी आहे. म्हणजे यांचं स्विचिंग पण फास्ट आहे, यांचा व्होल्टेज ड्रॉप पण कमी आहे. असे स्पेशल पर्पज पॉवर डायोड म्हणजे स्कॉटी पॉवर डायोड. ओके. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की हे जे काय आहे पॉवर डायोड यांचं रेटिंग सुद्धा हायर आहे.
रेटिंग हायर आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीची. रेटिंगवरून कळतं की ते किती व्होल्टेज, मॅक्सिमम किती व्होल्टेज हँडल करू शकतात, मॅक्सिमम किती पॉवर हँडल करू शकतात, म्हणजे यांचं रेटिंग हायर पाहायला मिळतं. याच्यामध्ये जो लिकेज करंट आहे ऑफ दिस पॉवर डायोड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन व्होल्टेज रेटिंग. व्होल्टेज रेटिंग वाढलं का ह्या पॉवर डायोडचा लिकेज करंट वाढतो. व्होल्टेज रेटिंग वाढलं की लिकेज करंटही वाढतो. मला वाटतं पॉवर डायोड आणि त्याचे टाइप्स लक्षात आलेत. मग पॉवर डायोड हे दुसरं तिसरं काही नाही तर सिंपल पीएन जंक्शन डायोड आहे. यांचा यूज त्या ठिकाणी केला जातो ज्या ठिकाणी लार्ज करंट हँडल करायची वेळ येते. पॉवर डायोडचे 3 टाइप आहे. जनरल पर्पज डायोड जे तिथे यूज केले जातात जिथं लोअर फ्रिक्वेन्सी असते, जसं की रेक्टिफायर. हाय स्पीड पॉवर डायोड सेकंड टाइप आहे, हे तिथे यूज केले जातात जिथं हायर स्पीड असलेले ऍप्लिकेशन्स यूज केले जातात, जसं की इन्व्हर्टर, चॉपर. ओके, यांची व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग फार हायर असते. तिसरा टाइप आहे तो स्कॉटी पॉवर डायोड. हे स्पेशल पर्पज पॉवर डायोड आहेत. हे त्या ठिकाणी यूज केले जातात ज्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला कमी हवाय, जिथं रिव्हर्स रिकव्हरी टाइम कमी असतो, त्या ठिकाणी हे पॉवर डायोड वापरतात. म्हणजे यांचा रिव्हर्स रिकव्हरी स्विचिंगचा टाइम नॅनो सेकंदात आहे. इतक्या कमी वेळात चालू बंद होतात ते. यांचा लिकेज करंट रेटिंग नुसार वाढत जातो. ओके, काय डाऊट आहे? आता प्रश्न येतो पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. पॉवर डायोड तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय, पण इथं तुम्हाला फिगर पाहावी लागेल. फिगर पाहिल्यावर कळतंय की या ठिकाणी एन प्लस सेमीकंडक्टर, या ठिकाणी एन मायनस आणि या ठिकाणी पी मायनस. एन प्लस, एन मायनस आणि पी मायनस. या साईडने एनोड आहे, या साईडने तुम्हाला कॅथोड पाहायला भेटतोय. ठीक आहे, या भागात हा जो भाग आहे ना, हा पार्ट आहे तुमचा ड्रिफ्ट लेअर. ठीक आहे, ड्रिप लेअरचे जे काही व्हॉल्यूम आहे ते या ठिकाणी दाखवले, या ठिकाणी दाखवलंय पी मायनसचं आणि याचं प्रत्येकाचं व्हॉल्यूम रिस्पेक्टिव्हली शो केलेलं आहे. तुमचा जो पॉवर डायोड असतो त्याचा सिम्बॉल पीएन जंक्शन डायोड सारखा आहे. पीएन जंक्शन डायोड हा पीएन जंक्शन डायोड आहे, डायोडचा सिम्बॉल आहे. एका बाजूला एनोड ए, एका बाजूला कॅथोड के. दिस इज द सिम्बॉल ऑफ पॉवर डायोड अँड दिस इज द फिगर और कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर डायोड. डाऊट आहे? आता पॉवर डायोड बद्दल थोडक्यात एक माहिती पाहूया की यामध्ये जो पी प्लसचा लेअर आहे तो ऍज अ एनोड म्हणून काम करतो आणि तो हेवीली डुप्ड आहे. इकडे पहा बरं, पी प्लसचा लेअर कोणता आहे याच्यात? दिस इज द पी प्लस लेअर अँड दिस पी प्लस लेअर ऍक्ट ऍज अ एनोड. आणि हा हेवीली डुपिंग केलेला आहे. डुपिंग करणे म्हणजे इम्प्युरिटी ऍड करणे. मग दिस इज द हेवीली डुप्ड पी प्लस रिजन विच ऍक्ट ऍज अ एनोड ए. पुढे the lightly doped n minus layer introduced between the heavily doped p plus and n plus layer is the major difference between the power diode and the low power diode. बघा ते काय म्हणतात की लाईटली डूप केलेला लेअर कोणता आहे? लाईटली डुपिंग केलेला लेअर n मायनस आहे. अजून लाईटली डुपिंग केलेला लेअर कोणता आहे? p मायनस. ह्या दोन लेअरच्या मध्ये म्हणजे थोडक्यात काय की लाईटली डुपिंगचा लेअर n मायनस, ह्या n मायनसचा लेअर मध्ये इंट्रोड्यूस केला हेवीली डुप्ड पी प्लसचा लेअर आणि एन प्लस लेअरच्या मध्ये. इकडे पहा, हा एक लेअर आणि हा एक लेअर, या दोघांच्या मध्ये एक्स्ट्रा लेअर लावलेला आहे. हा जो एक्स्ट्रा लेअर आहे हा लेअर पी प्लस लेअर आणि एन प्लस लेअरच्या मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. हा जो लेअर आहे ना, या दोन लेअरच्या मध्ये हा लेअर इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो लेअर आहे दिस लेअर इज कॉल्ड एज ड्रिफ्ट लेअर. यालाच म्हणतात ड्रिफ्ट लेअर. ड्रिफ्ट लेअर इन्क्रीजेस द व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ द पॉवर डायोड. पॉवर डायोडची व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायचं काम हा ड्रिफ्ट लेअर करतो. म्हणजे ड्रिफ्ट लेअर जितका मोठा तितकी व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी पॉवर डायोडची जास्त. ठीक आहे, मग तुम्ही म्हटले सर आपल्याला जर कसं कळेल की हाय पॉवर डायोड आहे, हाय पॉवर डायोड आहे की लो पॉवर डायोड आहे? लक्षात ठेवा, ड्रिफ्ट लेअर जितका मोठा तितकी व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी जास्त. मग ड्रिफ्ट लेअरच ठरवतो की त्या डायोडची, पॉवर डायोडची व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी किती असेल. ड्रिफ्ट लेअर प्रोव्हाइड केला जातो पी प्लस आणि एन प्लस लेअरच्या मध्ये. ठीक आहे, द जंक्शन इज फॉर्मड बिटवीन द एनोड लेअर अँड ड्रिफ्ट लेअर. ते म्हणतात की तुमचा एनोडचा लेअर, हा एनोडचा लेअर आहे एवढा, दिस इज द लेअर ऑफ एनोड, आणि हा लेअर कशाचा आहे? ड्रिफ्ट लेअर. मग एनोड लेअर आणि ड्रिफ्ट लेअर यांच्यामध्ये हा जो पार्ट आहे याला म्हणतात जंक्शन. ठीक आहे,
मग P प्लसचा ऍनोड लेअर आणि N मायनसचा ड्रिफ्ट लेअर. P प्लसचा ऍनोडचा लेअर, N मायनसचा ड्रिफ्ट लेअर, यांच्यामध्ये हे जंक्शन तयार होते. ठीक आहे. आता द रेजिस्टिव्हिटी ऑफ द ड्रिप लेअर इज हाय ड्यू टू इट स्लो लेवल ऑफ डुपिंग. आता हा जो ड्रिप लेअर आहे हा लाईटली डुपिंग केलेला आहे. याचं डुपिंग लाईटली केलं, याचं डुपिंग हायर आहे, याचं डुपिंग हायर आहे. म्हणजे हेवीली डुपड आहे आणि हा लाईटली डुपड आहे. मग हा जो ड्रिप लेअर आहे याचं डुपिंग एकदम लाईटली डुपिंग केलेलं असतं, लाईटली डुपिंग केलेलं असतं. ओके, मला वाटतं याची इन्फॉर्मेशन लक्षात आली आहे. तुम्ही ऍज अ नोट्स म्हणून तुम्ही हे जे पॉइंट्स आहेत ना ते तुम्ही मार्क करून घेऊ शकता तुमच्या याच्यामध्ये. तुम्हाला फक्त हे 4 ते 5 सेंटेन्स लिहायचे जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करताय पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन. थिकनेस वगैरे म्हणजे विड्थ, कुठल्याही लेअरची विड्थ मेन्शन करण्याची तशी आवश्यकता नाहीये. पण जर तुम्हाला वाटतंय करावं तर तुम्ही हे जे काही थिकनेस आहे ना ही पण करू शकता. आता हा टॉपिक कधीच एक्झामला आलेला नाहीये, पण तरी पण तुम्हाला जर व्हॅल्यू पाठ करायचे असतील तर करू शकता. की हा जो वरचा लेअर आहे ऍनोडचा लेअर 10⁻19 सेंटीमीटर मायनस क्यूब 3 असा आहे. याची थिकनेस आहे 10⁻11, याची थिकनेस आहे 10⁻19 सेंटीमीटरचा क्यूब. असं पाहू शकता तुम्ही. इथं पण विड्थ दिली आहे नॅनोमीटर मध्ये, मायक्रोमीटर मध्ये 10 मायक्रोमीटर, याची विड्थ आहे 250 to 300 मायक्रोमीटर अशी, आणि मध्ये आहे हा ड्रिफ्ट लेअर असं. पण व्हॅल्यू पाठ करण्याची काही गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवा वरचा ऍनोडिक लेअर, खालचा कॅथोडिक लेअर आणि मध्ये आहे ड्रिफ्ट लेअर. एवढंच लक्षात ठेवायचं. हेवीली डुपिंग केलं या दोघांचं आणि याचं केलंय लाईटली डुपिंग, आणि जंक्शन तयार झालाय P प्लस आणि N मायनसच्या मध्ये हा वाला. अशा गोष्टी आणि सिम्बॉल फिगर काढली की 2 मार्क तिथेच भेटतात. त्यानंतर आपल्याला पाहायचंय ह्या ड्रिप लेअर मुळे काय होतं, ड्रिप लेअर का प्रोव्हाइड केला. बघा, increase in the reverse blocking capacity, that is increase in the reverse breakdown voltage. रिव्हर्स ब्लॉकिंग कॅपॅसिटी इन्क्रीज व्हावी म्हणजे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढावं याकरता आपण ड्रिप लेअर प्रोव्हाइड केला. लक्षात घ्या रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज काय. रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे असं व्होल्टेज, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे असं व्होल्टेज की ज्यामुळं त्या ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या पुढे जरी व्होल्टेज गेलं तर त्या ठिकाणी आपलं एससीआरचं फेल्युअर होणार आहे, थायरिस्टरचं फेल्युअर होणार आहे, पॉवर डायोड जळणार आहे, शॉर्ट सर्किट होणार आहे. मग शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून मी ब्रेकडाऊन व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवली. लक्षात आलं मी काय म्हणतोय. बघा, ब्रेकडाऊन व्होल्टेज हे ते व्होल्टेज आहे ज्या ठिकाणी तुमच्या पॉवर डायोडचं ब्रेकडाऊन होतं, तुमचा पॉवर डायोड जळतो. मग जर मी ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढवलं तर त्या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन होण्यापासून वाचेल ना. मग प्रश्न आहे तो ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढवायचं कसं, त्यासाठी ड्रिप लेअर प्रोव्हाइड केला ना. मग ड्रिप लेअर इन्क्रीज करतो. काय इन्क्रीज करतो, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढवतो. त्यामुळे आपल्या पॉवर डायोडचं ब्रेकडाऊन होत नाही, शॉर्ट सर्किट होत नाही, तो जळत नाही. पुढं इन्क्रीज इन द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो त्या ठिकाणी वाढावा, ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप वाढावा, हेन्स द ऑन स्टेट पॉवर लॉस. त्यामुळे पॉवर लॉस होण्याची शक्यता आहे. पण ड्रिप लेअर मुळे अजून एक इफेक्ट होतो. जरी तुम्ही इकडे रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढवलं आणि आपण ब्रेकडाऊन होण्यापासून आपल्या पॉवर डायोडला वाचवलं, पण जर समजा तुम्ही त्या ड्रिप लेअरची विड्थ वाढवली तर अजून एक त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज असा होतो की व्होल्टेज ड्रॉप वाढतं. व्होल्टेज ड्रॉप वाढलं की पॉवर लॉस वाढतो. हे 2 इफेक्ट होतात ड्रिफ्ट लेअरचे. एनी डाऊट. ओके, मग पॉवर डायोडचा ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय, तो ऑपरेट कसा होतो. अ पॉवर डायोड कंडक्ट्स व्हेन इट्स एनोड व्होल्टेज इज हायर दॅन द कॅथोड व्होल्टेज. पॉवर डायोड त्यावेळी कंडक्ट होतो जेव्हा एनोड व्होल्टेज हे कॅथोड व्होल्टेज पेक्षा हायर आहे. कंडक्ट केव्हा होतो, वरच्या एनोडचं व्होल्टेज कॅथोडच्या व्होल्टेज पेक्षा जास्त असतं तेव्हा तुमचा पॉवर डायोड कंडक्ट होतो. एनोडचं व्होल्टेज जेव्हा कॅथोड व्होल्टेज पेक्षा जास्त होतं तेव्हा तो कंडक्ट व्हायला लागतो. द फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द फॉरवर्ड कंडक्टिंग डायोड इज लो. मग व्होल्टेज ड्रॉप जो आहे फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप आणि फॉरवर्ड कंडक्टिंग डायोड इज लो, ते म्हणतात की फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप कमीत कमी होतो. आता फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप कमी केव्हा होतो, जेव्हा तो फॉरवर्ड बायसिंग मध्ये, पॉवर डायोड जर फॉरवर्ड बायसिंग मध्ये गेला की त्या ठिकाणी कंडक्शन चालू होतं. पण फॉरवर्ड बायसिंग मध्ये कधी जातो, जेव्हा एनोडचं व्होल्टेज हे कॅथोड व्होल्टेज पेक्षा जास्त होतं तेव्हा तो फॉरवर्ड बायस मध्ये जातो. फॉरवर्ड बायस मध्ये गेला की व्होल्टेज ड्रॉप कमी होतं, व्होल्टेज ड्रॉप कमी झाला की पॉवर लॉस कमी होतो, आणि म्हणजे याचा अर्थ असा झाला की पॉवर डायोड आता टर्न ऑन आहे. इथं पॉवर डायोड काय आहे, टर्न ऑन आहे, कारण व्होल्टेज ड्रॉप कमी झालेला आहे.
व्होल्टेज ड्रॉप कमी म्हणजे किती झाला तर 0.5 व्होल्ट टू 1.2 व्होल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप आहे फक्त. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप कमी झाला का कारण तो फॉरवर्ड बायसिंग मध्ये. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय कारण एनोडचं व्होल्टेज कॅथोड व्होल्टेज पेक्षा जादा आहे. द फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द पॉवर डायोड इज मच हायर दॅन दॅट ऑफ कन्व्हेन्शनल डायोड. पण लक्षात ठेवा तुम्ही रेग्युलर जो कन्व्हेन्शनल डायोड वापरता तो आणि रेग्युलर जो पॉवर डायोड वापरतो तो कन्व्हेन्शनल डायोडची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी कमी असते, पॉवर डायोडची व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी जास्त असते. हे क्लिअर. मग जो जास्त व्होल्टेज हँडल करतो तिथं व्होल्टेज ड्रॉप पण जादा होणार ना. इथपर्यंत क्लिअर. मग तसंच इथं सांगितलं लक्षात ठेवा कन्व्हेन्शनल डायोड पेक्षा व्होल्टेज ड्रॉप हा पॉवर डायोड मध्ये जास्त असतो. का कारण पॉवर डायोडची व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी कन्व्हेन्शनल डायोड पेक्षा जास्त आहे, जास्त व्होल्टेज हँडल करतो म्हणून व्होल्टेज ड्रॉप पण थोडासा जास्त दॅन कन्व्हेन्शनल डायोड. रेग्युलर डायोड म्हणजे कन्व्हेन्शनल डायोड आणि आपण वापरतो इथं तो पॉवर डायोड आणि इथं व्होल्टेज ड्रॉप कन्व्हेन्शनल डायोड पेक्षा जास्त आहे. इफ द कॅथोड पोटेन्शियल इज हायर दॅन दॅट ऑफ एनोड देन द डायोड इज सेट टू बी इन ब्लॉकिंग मोड. आणि मग तुम्ही म्हटलं सर उलट झालं, मग जर कॅथोडचं व्होल्टेज वाढलं आणि एनोडचं व्होल्टेज कमी झालं तर मग तुमचा डायरेक्ट टर्न ऑफ होणार पॉवर डायोड. म्हणजे त्यांनी काय केलं रिव्हर्स करंटला ब्लॉक केलं. ब्लॉक केलं म्हणजे तो कोणत्या मोडमध्ये ब्लॉकिंग मोडमध्ये. म्हणजे तो करंटला फक्त एका डायरेक्शननी येऊन देतो, दुसऱ्या डायरेक्शननी जाऊ नाही देत. एनोडचं व्होल्टेज जादा आहे कॅथोडचं कमी आहे, करंटचा फ्लो होणार. पण कॅथोडचं व्होल्टेज वाढलं आणि एनोडचं व्होल्टेज कमी झालं मग तो करंटला ब्लॉक करणार, मग तो ब्लॉकिंग मोड मध्ये ऑपरेट होतो. मग लक्षात ठेवा पॉवर डायोडचं सिम्बॉल हा पीएन जंक्शन डायोड सारखं आहे, कारण पीएन जंक्शन डायोडचं कन्स्ट्रक्शन आणि पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन सेम आहे. काय डाऊट आहे कसा ऑपरेट होतो सांगायची गरज असेल तर परत सांगतो बाबा, इथं पाहूनही सांगता येईल. याचा व्होल्टेज याच्यापेक्षा जास्त आहे, हे व्होल्टेज जास्त नाही, व्होल्टेज कमी आहे, करंटचा फ्लो इझिली होणार. मग हा तुमचा पॉवर डायोड टर्न ऑन मोड मध्ये. व्होल्टेज ड्रॉप कमी झालाय, व्होल्टेज ड्रॉप कमी झाला कारण तो फॉरवर्ड बायसिंग मध्ये, मग करंट इकडून इकडे फ्लो होईल. पण जेव्हा कॅथोडचं व्होल्टेज वाढेल एनोडचं व्होल्टेज कमी होईल मग हा ब्लॉकिंग मोड मध्ये येईल. तो ब्लॉक करेल, करंटचा फ्लो इकडून इकडे होऊ देणार नाही, म्हणजे रिव्हर्स करंट फ्लो होऊ देणार नाही. इकडून इकडे करंट फ्लो होऊ देईल पण रिव्हर्स करंटला अलो करणार नाही, तो ब्लॉक करेल. याला तर म्हणतात ना स्विचिंग ऑपरेशन. इकडून इकडे अलो करेल म्हणजे टर्न ऑन आहे, इकडून इकडे ब्लॉक करेल म्हणजे टर्न ऑफ आहे. मग स्विचिंग फास्ट झालं पाहिजे. तुम्ही म्हणले सर रिव्हर्स करंटमुळे काय होतं, रिव्हर्स करंटमुळे आपले ऍप्लिकेशन ब्रेकडाऊन होतात, जळतात, शॉर्ट सर्किट होतं. तसं होऊ नये म्हणून तर पॉवर डायोड आहे. म्हणजे पॉवर डायोडने इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल केलं ना, म्हणून त्याचं नाव पॉवर डायोड आहे. काय डाऊट आहे का. पॉवर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही पाहू शकता. पॉवर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स काढताना कुठलाही IV कॅरेक्टरिस्टिक म्हणजे करंट वर्सेस व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स. फॉरवर्ड करंट रिव्हर्स करंट, फॉरवर्ड व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज. काम चालतं फक्त दोनच क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. हा झाला पॉवर डायोडचा सिम्बॉल म्हणजे पीएन जंक्शनचा सिम्बॉल. आता या ठिकाणी जसं करंटची व्हॅल्यू वाढते तसं व्होल्टेज पण वाढते. पहा ना तुम्ही, जसं थोडं थोडं व्होल्टेज त्यांनी इन्क्रीज केलं करंट पण किती पटापटा वाढत गेला. आणि इकडं मात्र एक स्पेसिफिक ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, या ब्रेकडाऊन व्होल्टेज पाशीच याला म्हणतात रिव्हर्स कॅरेक्टर. या इथपर्यंत त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज झालं, ब्रेकडाऊन झालंच नाही. ब्रेकडाऊन कधी होईल जेव्हा इथून पुढे रिव्हर्स व्होल्टेज जाईल. पण रिव्हर्स व्होल्टेज ते जाऊनच देत नाही का, ते ब्लॉक करतं ना लगेच. या ठिकाणी ते ब्लॉक करून टाकतो इथून पुढच्या करंटला. ब्लॉक केल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी लिकेज करंट फ्लो होत नाही आणि त्यामुळे आपल्या ऍप्लिकेशनचं ब्रेकडाऊन होत नाही. म्हणून जनरली तो यामध्ये ऑपरेट झाला, यामध्ये जर ह्या क्वाड्रंट मध्ये जर ऑपरेट झाला तर तो टर्न ऑन मोड मध्ये म्हणजे करंटचा फ्लो चालू आहे. आणि ह्या मोड मध्ये जर ऑपरेट झाला तर तो टर्न ऑफ मोड मध्ये म्हणजे तो ब्लॉकिंग मोड मध्ये. तुम्ही या अगोदर पाहिलं असेल होतंय सगळं. त्यानंतर पाहूयात आता ऍप्लिकेशन ऑफ पॉवर डायोड. पॉवर डायोड कुठे यूज केले जातात. पॉवर डायोड यूज केले जातात हाय व्होल्टेज रेक्टिफायर मध्ये यूज केले जातात, हाय व्होल्टेज रेक्टिफायर मध्ये, फ्री व्हीलिंग डायोड मध्ये, फीडबॅक डायोड मध्ये यूज केले जातात. 3 ठिकाणी यूज केले जातात पॉवर डायोड. फीडबॅक डायोड, फ्री व्हीलिंग डायोड आणि हाय व्होल्टेज रेक्टिफायर. हे सगळं ऑलरेडी झालंय लास्ट सेमिस्टरला. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अनकंट्रोल्ड रेक्टिफायर इथं दाखवले. आणि या रेक्टिफायर मध्ये पॉवर डायोड यूज केलेत. 1 2 3 4 5 6 डायोड यूज केलेत. 6 पॉवर डायोड यूज केले अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये.
दिसतंय. आणि इथं तुम्हाला 3 फेज 3 फेज आहे ना, म्हणून 3 ठिकाणी यूज केले. सिंगल फेज असतं तर 2च यूज केले असते. 6 यूज केले कारण 3 फेज आहे. एक रेड, एक येलो आणि एक ब्लॅक किंवा ब्ल्यू. आणि या ठिकाणी आहे ऍप्लिकेशन म्हणजे लोड. ओके, बाकी काही ड्रॉ करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता प्रश्न येतो तुमचा पुढचा महत्वाचा येतो, म्हणजे आतापर्यंत आपण पॉवर डायोड हे जे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे त्याला थोडं डिटेलमध्ये पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूयात सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर म्हणजे SCR ला थोडं डिटेलमध्ये पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.